विरुद्ध आपण आज उभे आहोत. ही हुकुमशाही त्यांना वाटते की वाटेल ते करू शकतो. आणि मगाशी मी जे तुम्हाला सांगत होतो की आपला मूलभूत अधिकार सुद्धा हिसकावून घेतला जातोय. कोणता मूलभूत अधिकार आहे? मतदार दिवस आज असल्यामुळे मी हाही अधिकार तुम्हाला सांगतो. आपल्यापैकी किती जणांनी बॅलेट पेपरवरती मतदान केले? मी पण केलेलं आहे. म्हणजे अगदी तेव्हा दिवाकर रावतेजी वगैरे निवडणुका लढवत होतेच आणि बॅलेट पेपरवरती नाव असायचं दिवाकर पूर्ण नाव त्यांचं दिवाकर रावते आणि समोर आपली निशाणी असायची. मग आतमध्ये गेल्यानंतर तो उभा कागद असायचा, त्या नावापुढच्या निशाणीवरती शिक्का मारायचा, तो फोल्ड केला जायचा की समजा जर का शिक्क्याची शाई उमटलीच तर ती त्या उमेदवाराच्या नावावरतीच उमटेल. असं करून पुन्हा एक घडी घालून आपण मतपेटीत आपलं मत टाकत होतो. बरोबर ना? म्हणजे काय व्हायचं की आपलं मत कुठे जातंय हे शेवटपर्यंत आपल्याला कळत होतं की होय मी या देशाचा नागरिक आहे, मतदार आहे, मला मतदानाचा अधिकार आहे आणि मला माझं मत शेवटपर्यंत कुठे जातंय तो घटनेने दिलेला अधिकार मी बजावलाय हे तेव्हा आपल्याला कळत होतं. आता काय होतंय, आपण आज जातोय, बटन दाबतोय, दिवा पेटतोय, आवाज येतोय, एखादं जसं प्राणी दाखवतात झू मध्ये काचेच्या आड, तसं त्या व्हीव्हीपॅट मशीनची रिसीट दिसते. आपण सगळं हा बरोबर आहे, ती रिसीट खाली जाते नाही जात आपल्याला काही कळत नाही, जातही असेल. पण महत्वाचे जे दोन प्रश्न आहेत, एक तर मी बटन दाबल्यानंतर दिवा लागलेला दिसतोय, आवाज ऐकतोय, रिसीट बघतोय, पण माझं मत आत रजिस्टर कसं आणि कुठे झालंय हे जे मला कळण्याचा अधिकार होता तो या सरकारने आपला काढून घेतलेला आहे. ही लोकशाही आहे. आणि दुसरी गोष्ट, ठीक आहे मी रिसीट पाहिली, पण ती रिसीट बघितल्यानंतर ती केराच्या टोपलीत जात असेल, तिची मतमोजणीच होत नसेल तर काय चाटायचं हा मतदानाचा अधिकार? म्हणजे त्या रिसीटचं काय परवा हेच नाहीये, नुसतं खर्च होतोय. आणि त्याहून आता आणखीन जे भयानक केलेलं आहे की त्या मतदान केंद्रातलं व्हिडिओ शूटिंग हे तुम्ही मागितलं तरी तुम्हाला मिळणार नाही. ही लोकशाही. म्हणजे ज्या एका फिल्ममुळे चंदीगडच्या महापौराच्या निवडणुकीतला घोटाळा हा कोर्टासमोर आला आणि ती निवडणूक रद्द करून मला वाटतं पुन्हा तो महापौर बसला, ते आता तुम्हाला पुरावाच मिळणार नाही. मग आता या सगळ्या प्रकाराला पुरावा का गाढवा हे तुम्ही ठरवायचं. आणि म्हणून आज मी हे ठरवलं की अगदी बाकीच्यानी जरी कोणी काय करायचं, कारण ते सगळे लाचार आहेत. बाळासाहेबांचा विचार हा विचार आहे की हातामध्ये आणि डोक्यावरती आमच्या भगव्या टोपी आहे पण हातात तिरंगा आहे, एका हातात तिरंगा आणि दुसऱ्या हातामध्ये भगवा. हे बाळासाहेबांचे विचार आहेत. घालीन लोटांगण वंदिन चरण नाही, आणि हे तर वंदन करण्याचे लायकीचे पण नाहीयेत. अशा लोकांना त्यांची परत परत मी एक बोलतोय, जागा दाखवायची जी काही एक जबाबदारी आहे ती आपल्या सगळ्यांची आहे. आज सगळेजण आपण इथे आलात आणि संविधानासाठी दुसरं कोणी नसलं तरी शिवछत्रपतींचा आणि आपल्या शिवसेना प्रमुखांचा महाराष्ट्र हा तत्पर आहे हे दाखवून दिलं. आज महाराष्ट्रामध्ये सर्व तालुक्यांमध्ये, जिल्ह्यांमध्ये हे प्रतिमा पूजन भारत मातेचं, कारण नुसतं भारत माता की जय बोलायचं आणि भारत मातेला साखळदंडाने पुन्हा आपल्याच कब्जात ठेवायचं, हे जसं त्यावेळेला स्वातंत्र्य लढ्यामध्ये परक्यांपासून भारत मातेला मुक्त केलं, तसंच जर का आपले स्वकीय जर भारत मातेला पुन्हा आपल्या साखळदंडाने बांधून ठेवण्याचा प्रयत्न करणार असतील तर ती तोडण्याची सुद्धा जबाबदारी ही आपली आहे आणि आपण ती स्वीकारले. हे आजच्या या कार्यक्रमातून जे कोणी हे स्वप्न बघत असतील त्यांना हा इशारा देतोय. तूर्त सगळ्यांना आपल्या प्रजासत्ताक दिनाच्या मी शुभेच्छा देतो. जागे राहा, तत्पर राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.